आपण एखाद्याच्या हाताचं हाड मोडलं म्हणजे जेव्हा आपण एक्सरे काढतो तेव्हा तिथे एक स्पष्ट पांढरी रेघ दिसते. बरोबर. वैद्यकीय निदानात एक प्रकारची अचूकता असते ना. हो, अगदी. म्हणजे तिथे एक इंजिनिअरिंग सारखी स्पष्टता पाहायला मिळते. एक्झॅक्टली. डॉक्टर बोट ठेवून थेट सांगू शकतात की बघा इथे फ्रॅक्चर आहे. हो. आपल्याला ही स्पष्टता खूप आवडते. गोष्टींचं अचूक वर्गीकरण करता आलं की आपल्याला सुरक्षित वाटतं. खरंय. पण हाच नियम पैशांच्या बाबतीत का लागू होत नाही हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हो ना. जेव्हा आपण स्वतःच्या आर्थिक भविष्याकडे बघतो तेव्हा हे एक्सरे मशीन अचानक बंद पडल्यासारखं का वाटतं? आर्थिक नियोजनाच्या जगात पाऊल ठेवताच सगळं कसं अंधूक आणि अस्पष्ट वाटू लागतं. याचं मुख्य कारण म्हणजे आर्थिक जग हे भौतिक नियमांवर चालत नाही. ते मानवी भावना, बाजारातील अनिश्चितता आणि भविष्यातील अज्ञात धोक्यांवर चालतं. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण ह्याच अस्पष्टतेला छेद देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचा आपल्या चर्चेचा मुख्य विषय विद्यावाचस्पती विद्या नंबर यांच्या एका लेखनावर आधारित आहे. हो, पैशाच्या सुरक्षित पायावर उभी राहणारी गुंतवणूक या त्यांच्या लेखनातील सूत्रांचा आधार घेऊन आपण हे समजून घेणार आहोत की आर्थिक स्थैर्याचा हा एक्सरे नक्की कसा वाचायचा. अगदी. आजकाल वेगवान आणि अनिश्चित आर्थिक जगात भविष्य सुरक्षित कसं करावं यावर खूप चर्चा होते. पण गुंतवणुकीच्या आकर्षक दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वी आपली बचत पुरेशी आहे का हा प्रश्न आपण विसरतो. नक्कीच. आणि हा अतिशय मूलभूत पण नेहमी दुर्लक्षित राहणारा प्रश्न विचारणं का गरजेचं आहे याचं आपल्याला आज विश्लेषण करायचं आहे. हाच तो कळीचा मुद्दा आहे. आपण जेव्हा जेव्हा पैशांच्या नियोजनाचा विचार करतो तेव्हा गुंतवणूक हाच परवलीचा शब्द का बनतो? कसं आहे ना, शेअर बाजार, म्युच्युअल फंड्स, रिअल एस्टेट अशा शब्दांभोवतीच सर्व चर्चा फिरताना दिसते. हो. आणि त्याचवेळी बचत ह्या शब्दाकडे मात्र अतिशय दुर्लक्ष होतं. म्हणजे त्याला एकदम दुय्यम स्थान दिलं जातं. असं का असावं? यामागे ना मानवी मानसशास्त्र खूप प्रभावीपणे काम करत असतं. गुंतवणूक ही नेहमी वाढीशी जोडलेली असते. त्यात परतावा आणि संपत्ती दुप्पट तिप्पट होण्याचे एक अफाट आकर्षण असतं. अच्छा, म्हणजे एक प्रकारचं स्वप्न दाखवलं जातं. अगदी तसंच. जेव्हा एखाद्या व्यक्तीला गुंतवणुकीबद्दल सांगितलं जातं तेव्हा तिला तिचं भविष्य उज्ज्वल होताना दिसतं. या उलट बचत हा शब्द खूपच नीरस आणि कंटाळवाणा वाटतो. हो ना. सर्वसामान्य समजुतीनुसार बचत म्हणजे स्वतःच्या इच्छा मारून, आजचा खर्च कमी करून, मन मारून पैसे बाजूला ठेवणं. एक्झॅक्टली. गुंतवणूक ही आकर्षक वाटते तर बचत ही एक कठोर शिस्त वाटते. आणि आपल्या मानवी मेंदू नैसर्गिकरित्या शिस्तीपेक्षा आकर्षणाकडे जास्त वेगाने ओढला जातो. हे ऐकताना मला एक उदाहरण आठवतंय. बचत हा एखाद्या इमारतीच्या भक्कम पायासारखा आहे आणि गुंतवणूक ही त्यावरील सुंदर काचेची इमारत आहे. अगदी बरोबर. वरची इमारत सर्वांना दिसते, तिचं कौतुक होतं, पण तो अंधारात असलेला पाया कुणालाच दिसत नाही. हो. मात्र जर तो पायाच नसेल तर ती भव्य इमारत एका किरकोळ भूकंपातही कोसळू शकते. तरीही आपण बचतीकडे महिन्याच्या शेवटी उरलेले पैसे याच दृष्टिकोनातून का बघतो? ही मानसिकता तयार होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या समाजात खर्चाला दिलं जाणारं अवास्तव प्राधान्य. उत्पन्न खात्यात जमा झालं की आधी खर्च करायचा, गरजा आणि चैनीच्या वस्तू घ्यायच्या. आणि मग जे उरेल ती बचत. हो, हे गणितच मुळात सदोष आहे. लेखकांना यावर अतिशय प्रकर्षाने भाष्य केलं आहे. त्यांच्या मते बचत म्हणजे केवळ उरलेले पैसे कुठेतरी पडून राहू देणं नव्हे. मग त्याची खरी व्याख्या काय आहे? ती एक जाणीवपूर्वक लावून घेतलेली सवय आहे, एक शिस्त आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती भविष्याकडे पाहण्याची एक स्पष्ट दूरदृष्टी आहे. म्हणजे जेव्हा आपण उरलेल्या पैशांवर विसंबून राहतो तेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या भविष्यालाच दुय्यम स्थान देत असतो. अगदी बरोबर. आपण आपलं भविष्यच उरलेलं मानतो. दूरदृष्टी हा शब्द इथे खूपच समर्पक आहे. कारण उद्या काय होणार आहे हे तर कुणालाच माहीत नसतं. नक्कीच. आणि ही दूरदृष्टी का महत्त्वाची आहे हे समजण्यासाठी आपल्याला मानवी आयुष्यातील आपत्कालीन परिस्थितीचा विचार करावा लागतो. हो. वैद्यकीय खर्च कधीही पूर्वकल्पना देऊन येत नाहीत. अगदी. एखाद्या व्यक्तीला अचानक गंभीर आजाराला सामोरं जावं लागलं किंवा नोकरीत अनिश्चितता आली, जागतिक स्तरावर मंदी आली, हे धोके नेहमीच आपल्या अवतीभोवती घिरटा घालत असतात. बापरे. अशा वेळी जर त्वरित उपलब्ध होणारी पुरेशी बचत नसेल तर त्या कुटुंबावर प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण होईल. नक्कीच होतो.
म्हणूनच आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुरेशी बचत असणं हे केवळ पैशांच्या आकड्यांचं गणित नाहीये, ते एका अत्यंत खोल मानसिक स्थैर्याचं साधन आहे. पण इथे ना मला एक थोडा वेगळा आणि आजच्या काळाशी सुसंगत असा विचार मांडायचा आहे. आजकाल सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेंड दिसतो. कोणता ट्रेंड? अनेक इन्फ्लुएन्सर्स किंवा आर्थिक सल्लागार सतत आक्रमकपणे सांगत असतात की बँकेत रोख पैसे ठेवणं म्हणजे महागाईमुळे स्वतःच्याच पैशांचं मूल्य कमी करणं. हो, मी ऐकलंय हे. पैसे सडतात असं म्हणतात ते. एक्झॅक्टली. ते म्हणतात की जर पैसा गुंतवलेला नसेल तर तो पडून पडून अक्षरशः सडतो. या पार्श्वभूमीवर जर एखाद्याने आधी बचत हा टप्पा वगळून सगळा पैसा शेअर बाजारात टाकला तर त्यात काय गैर आहे? हा युक्तिवाद आजकाल खूप लोकप्रिय झाला आहे आणि तो वरवर पाहता अत्यंत तार्किकही वाटतो. महागाई पैशाचं मूल्य कमी करते हे सत्य आहे. हो, पैसा तर शेवटी वाढतच आहे ना तिथे. मग बचत करून गुंतवणूक करा हा विचार जुनाट नाही का वाटत? इथेच अनेक लोक एक भयंकर मोठी गल्लत करतात. गुंतवणूक आणि रोकड सुलभता, ज्याला आपण लिक्विडिटी म्हणतो, या दोन पूर्णपणे वेगळ्या आणि भिन्न उद्देशांसाठी असलेल्या गोष्टी आहेत. अच्छा, म्हणजे दोन्हीचे हेतू वेगळे आहेत? हो ना. या इन्फ्लुएन्सर्सच्या युक्तिवादात एक महत्त्वाचा घटक दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे लिक्विडिटी प्रीमियम किंवा रोकड उपलब्धतेचं मूल्य. हे लिक्विडिटी प्रीमियमचं तत्व नक्की कसं काम करतं? बँकेत पैसे ठेवल्याने मिळणारा परतावा जरी महागाईच्या दरापेक्षा कमी असला तरी तो जो तोटा वाटतो ना, तो प्रत्यक्ष तोटा नसून एक प्रकारचा विमा हप्ता आहे. विमा हप्ता? तो कसा काय? तो हप्ता आपण यासाठी भरतो जेणेकरून संकटाच्या वेळी आपल्याला आपल्या गुंतवणुकीतील पैसे तोट्यात विकावे लागू नयेत. हे समजण्यासाठी आपण फ्रीझरमधील पाण्याचं उदाहरण घेऊया. अच्छा, सांगा ना. समजा एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पाणी आहे आणि तिने ते सर्व पाणी फ्रीझरमध्ये ठेवून त्याचे बर्फाचे मोठे ठोकळे बनवले आहेत. गुंतवणूक करणं म्हणजे एक प्रकारे या बर्फासारखं आहे. म्हणजे बर्फ ही एक साठवून ठेवलेली घनरूप संपत्ती आहे. अगदी बरोबर. पण समजा अचानक घराला आग लागली तर तो बर्फ वितळून त्याचं पाणी होईपर्यंत आग विझवण्यासाठी वाट पाहता येते का? अजिबात नाही. आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रवाही पाण्याची म्हणजेच रोख रकमेची अत्यंत तातडीने गरज असते. एक्झॅक्टली. जर एखाद्या व्यक्तीने आपले सगळे पैसे रिअल एस्टेटमध्ये किंवा लॉक इन पिरियड असलेल्या फंड्समध्ये गुंतवले असतील आणि कुटुंबात मोठी वैद्यकीय अडचण उभी राहिली तर रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी जमिनीचा तुकडा किंवा शेअर्स देऊन चालत नाही. नाहीच चालत. म्हणजे संपत्ती कागदावर मोठी दिसत असली तरी ऐन संकटाच्या वेळी ती वापरण्यायोग्य नसते. बापरे, ही तर खूपच गंभीर अडचण आहे. आणि याहूनही भयानक परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा बाजारात मोठी घसरण सुरू असते आणि नेमक्या त्याच वेळी पैशांची तातडीची गरज भासते. म्हणजे एकाच वेळी दोन संकटे? हो. समजा एखाद्याने सर्व पैसे शेअर बाजारात लावलेत. अचानक जागतिक मंदी येते, बाजार 30% कोसळतो आणि त्याच आठवड्यात त्या व्यक्तीची नोकरी जाते. अरे रे, मग आता घरखर्च चालवण्यासाठी त्या व्यक्तीला आपले शेअर्स विकावे लागतील. पण कोणते शेअर्स? जे आधीच 30% तोट्यात आहेत. म्हणजे महागाईला हरवण्याच्या नादात आपत्कालीन बचतीचा पाया न बांधल्यामुळे या व्यक्तीला स्वतःची गुंतवणूक प्रचंड नुकसानीत विकावी लागते. माझ्याकडे लाखो रुपयांची गुंतवणूक आहे पण आज मी ती वापरू शकत नाही, ही हतबलतेची भावना माणसाला आतून उद्ध्वस्त करत असेल. नक्कीच. म्हणूनच अल्पबचतीच्या पार्श्वभूमीवर केलेली मोठी गुंतवणूक ही आपत्कालीन वेळी एका मोठ्या अडचणीची आणि मानसिक तणावाची निर्मिती करते. हे ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की हा जो मानसिक तणाव आहे तो फक्त रुग्णालयात असताना किंवा संकटाच्या वेळीच नसतो. हा तणाव दैनंदिन आयुष्यातील गुंतवणुकीचे निर्णयही बिघडवून टाकत असावा. 100%. आपण या मानसिक प्रक्रियेकडे वळायलाच हवं, कारण गुंतवणुकीतील जोखीम आणि माणसाची मानसिकता यांचा खूप जवळचा संबंध आहे. हो, म्हणजे अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात. या मानसिकतेवर बोलताना मला एका उदाहरणाचा उल्लेख करावासा वाटतो. कोणतं उदाहरण? हे म्हणजे ना, एखादी व्यक्ती अत्यंत उपाशीपोटी सुपरमार्केटमध्ये खरेदीला गेल्यासारखं आहे. समजा एखादा माणूस 2 दिवस जेवलेला नाही आणि तो एका मोठ्या मॉलमध्ये गेला. अच्छा, मग तर तो तिथे गेल्यावर अत्यंत घाईघाईत काहीही विकत घेईल. हो ना. त्याला जे दिसेल, जे रंगीत आणि आकर्षक वाटेल, मग ते कितीही अस्वस्थ करणारं जंक फूड का असेना, तो ते खरेदी करेल. कारण त्याचा मेंदू जगण्याच्या संघर्षात असतो. बरोबर. सर्व्हायव्हल मोडमध्ये असतो तो.
पण जर एखादी व्यक्ती आधीच छान जेवलेली असेल, तिचं पोट पूर्ण भरलेलं असेल, तर ती अत्यंत शांतपणे विचारपूर्वक सर्व पदार्थांचे लेबल तपासून योग्य तीच खरेदी करेल. अगदी. आणि हेच आर्थिक भाषेत सांगायचं तर जर पुरेशी बचत असेल, म्हणजेच जर आर्थिक पोट भरलेलं असेल, तरच माणूस शांतपणे योग्य तो गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकतो. होय. हे उपाशीपोटी सुपरमार्केटला जाण्याचं उदाहरण अतिशय भेदक आणि अचूक आहे. गुंतवणूक हा मुळात जोखीम आणि परतावा यांचा अत्यंत नाजूक संतुलित खेळ आहे. म्हणजे जोखीम घेण्याची क्षमता ही माणसाच्या वयावर अवलंबून नसते. अजिबात नाही. ती वयावर किंवा महिन्याच्या पगारावर अवलंबून नसते. ती पूर्णपणे त्याच्या आर्थिक स्थितीवर, म्हणजेच त्याच्याजवळ असलेल्या बचतीच्या कुशनवर अवलंबून असते. अच्छा, म्हणजे ज्याच्याकडे आधीच एक सुरक्षित रक्कम बाजूला ठेवलेली आहे, तोच शेअर बाजारातील चढउतार शांतपणे पाहू शकतो. अगदी असंच घडतं. आपण बाजारातील एका मोठ्या घसरणीचं उदाहरण घेऊया. समजा 2 व्यक्ती आहेत. या व्यक्तीकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी 2 वर्षांच्या घरखर्चा इतकी पुरेशी बचत सुरक्षित ठिकाणी आहे. आणि या व्यक्तीकडे? या व्यक्तीकडे काहीच बचत नाही, पण तिने आपले सर्व पैसे आक्रमकपणे गुंतवले आहेत. आता जेव्हा शेअर बाजार अचानक 20% पडतो, तेव्हा व्यक्ती अत्यंत शांत राहू शकते. कारण तिला माहीत असतं की उद्या दैनंदिन खर्चासाठी किंवा मुलांच्या फीसाठी तिला शेअर बाजारातील पैशांना हात लावण्याची अजिबात गरज नाही. एक्झॅक्टली. ही व्यक्ती बाजाराला सावरण्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकते. किंबहुना बाजार पडलेला असताना ती नवीन गुंतवणूक करण्याची संधी शोधू शकते. आणि या व्यक्तीची अवस्था काय असते अशा वेळी? व्यक्ती पूर्णपणे पॅनिक होते. ती खूप घाबरून जाते. तिला वाटतं की तिचे उरलेसुरले पैसेही आता बुडतील. तिच्या मेंदूत असुरक्षिततेची, धोक्याची घंटा वाजू लागते. बापरे, मग ती भीतीपोटी चुकीचे निर्णय घेत असेल? हो. मग ही व्यक्ती घाईगडबडीत, माहितीच्या अभावी चुकीचे निर्णय घेते आणि सर्वात चुकीच्या वेळी, म्हणजे बाजार तळाला असताना स्वतःची गुंतवणूक तोट्यात काढून घेते. म्हणजे पुरेशी बचत असल्यामुळे व्यक्तीला एक प्रकारची मोकळीक मिळते. अगदी. आणि ही मोकळीक फक्त पैशांची नसते, तर ती विचारांची मोकळीक असते. मेंदूला शांतपणे विचार करण्यासाठी मिळालेला तो एक अवकाश असतो. त्यामुळे अशी व्यक्ती माहितीच्या आधारे आणि दीर्घकालीन उद्दिष्टांचा विचार करून गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडू शकते. घाईघाईत जंक फूड घेण्याऐवजी ती दीर्घकालीन आरोग्यासाठी योग्य गुंतवणूक निवडते. खरंय. हे सर्व सैद्धांतिकदृष्ट्या अतिशय पटण्यासारखं आहे. विचारपूर्वक निर्णय घेण्याचा महत्त्व आता स्पष्ट झालं. पण एक मोठा प्रश्न असा उभा राहतो की व्यावहारिक पातळीवर या तत्वांची अंमलबजावणी कशी करायची? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आजकाल समाजात आर्थिक यशाची व्याख्या खूपच वरवरशी झालीय. हो ना. एखादी व्यक्ती किती कोटींचे पॅकेज कमवते यावरून तिचं आर्थिक यश मोजलं जातं. पण जेव्हा आपण ही व्याख्या मिळवलेल्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करणे अशी बदलतो, तेव्हा दृष्टिकोन कसा बदलतो? हा दृष्टिकोन बदलणं म्हणजेच खऱ्या अर्थाने आर्थिक साक्षर होणं आहे. लेखनात यावर एक अतिशय सोपा आणि स्पष्ट मूळमंत्र दिलाय. आधी बचत, मग गुंतवणूक. आधी बचत, मग गुंतवणूक. हो. जेव्हा एखादी व्यक्ती फक्त पैसे कमावण्यावर लक्ष केंद्रित करते, तेव्हा ती अनेकदा खर्चावर आणि बचतीवर नियंत्रण गमावते. विचार करा, महिन्याला 2 लाख रुपये कमवणारी व्यक्ती जर 2,000 रुपयेही वाचवू शकत नसेल, तर ती आर्थिकदृष्ट्या यशस्वी अजिबात नाहीये. नक्कीच नाही. याउलट 50,000 रुपये कमवणारी व्यक्ती जी शिस्तीने दरमहा 10,000 रुपये आपत्कालीन निधीसाठी बाजूला काढते, ती संकटाला सामोरे जाण्यासाठी अधिक सक्षम असते. म्हणजे विद्यानंद यांच्या लेखनानुसार आर्थिक नियोजन करताना उत्पन्न, खर्च आणि जबाबदाऱ्या यांचा सखोल अभ्यास करूनच पुढचं पाऊल उचलणं हिताचं ठरतं. अगदी बरोबर. म्हणजे हे फक्त एक्सेल शीटवरील आकड्यांचं गणित नाहीये, तर हा स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भविष्याचा घेतलेला एक आढावा आहे. नक्कीच. हे स्वतःला ओळखण्याचं आणि वास्तव स्वीकारण्याचं गणित आहे. भविष्यातील जबाबदाऱ्या काय आहेत? मुलांचं उच्च शिक्षण, निवृत्तीनंतरचा खर्च, या सगळ्यांचा आधीच विचार करून बचतीचा कोष तयार करावा लागतो. आणि जेव्हा तो कोष पूर्ण होतो, तेव्हाच शेअर बाजार किंवा इतर अस्थिर गुंतवणुकीचा विचार सुरू व्हायला हवा. होय. आर्थिक यश हे केवळ अवढ्य उत्पन्न असल्यात नसून, ते उत्पन्न योग्य प्रकारे साठवून त्याच्याभोवती सुरक्षेचे एक कवच निर्माण करून मगच उरलेला पैसा गुंतवून ठेवण्यात आहे. म्हणजे आधी बचत, मग गुंतवणूक ही केवळ घोषणा नाही, तर ती एका शहाणपणाची दिशा आहे. एक्झॅक्टली.
उत्पन्न आणि जबाबदाऱ्यांचा ताळमेळ कसा साधावा याचा तो एक अचूक नकाशा आहे. आजच्या या चर्चेतून खूप नवीन आणि स्पष्ट दृष्टिकोन मिळाला आहे. आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातून जे महत्त्वाचे मुद्दे उलगडले त्याचा जर आपण संपूर्ण गोषवारा काढला तर असं म्हणता येईल की कोणत्याही आर्थिक इमारतीचा पाया हा भक्कम बचतीचा असणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी बरोबर. केवळ जास्त परताव्याच्या आशेने किंवा सोशल मीडियावरील ट्रेंड्सना बळी पडून सर्व पैसा गुंतवणुकीत अडकवणं हे ऐन संकटाच्या वेळी अत्यंत भयानक ठरू शकतं. आपली जोखीम घेण्याची मानसिक क्षमता ही पूर्णपणे आपल्या सुरक्षित बचतीवर अवलंबून असते. नक्कीच. आणि घाई न करता माहितीच्या आधारे विचारपूर्वक गुंतवणूक करणं हेच खऱ्या आर्थिक यशाचं रहस्य आहे. होय. या निष्कर्षात आणखी एका गोष्टीची नक्कीच भर घालता येईल. ती म्हणजे बचतीला नेहमी कंटाळवाणे स्थान देण्याची आपली सामूहिक मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. म्हणजे ती नाईलाजाने करण्याची गोष्ट नाहीये. अजिबात नाही. बचत ही खऱ्या आर्थिक स्वातंत्र्याची आणि मानसिक शांततेची पहिली भक्कम पायरी आहे. जोपर्यंत आपण या पायरीवर पाय रोवून उभे राहत नाही तोपर्यंत गुंतवणुकीची पुढची झेप ही नेहमीच असुरक्षित राहते. अगदी यथार्थ. आणि आता ही चर्चा संपवण्यापूर्वी एक असा विचार जो या सर्व विश्लेषणाचा गाभा तर आहेच, पण जो स्वतःच्या आर्थिक सवयींबद्दल थोडं अस्वस्थ करेल. कोणता विचार? आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की बाजारात जोखीम घेण्याची क्षमता ही केवळ सुरक्षित बचतीवर अवलंबून असते. तर मग कोणत्याही सुरक्षित बचतीचा पाया नसताना अत्यंत उच्च जोखीम असलेली गुंतवणूक करणे हे खरंच आर्थिक धाडस आहे? खूप छान प्रश्न आहे हा. की ते केवळ आतून असलेल्या एका खोल आर्थिक असुरक्षिततेचे आणि लवकरात लवकर श्रीमंत होण्याच्या घाईचं एक लक्षण आहे? यावर नक्की विचार करा. नक्कीच. हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. सुरुवातीला आपण जो एक्स-रे मशीनचा उल्लेख केला होता तो याचसाठी. आर्थिक जगाचे आजार हे शरीराच्या आजारांसारखे थेट डोळ्यांना दिसत नाहीत. ते लपलेले असतात. गुंतवणुकीच्या इमारतीवर मजले चढवण्यापूर्वी आपण आपल्या बचतीचा पायाच एकदा एक्स-रे काढून बघायलाच हवा. होय. जर तो पाया ठिसूळ असेल तर वरची गुंतवणूक कितीही आकर्षक असली तरी ती निरर्थक ठरते. अगदी खरंय. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. पैशांच्या या गुंतागुंतीच्या जगातील असेच नवीन पैलू उलगडण्यासाठी पुढील चर्चेसाठी नक्की उत्सुक रहा. नमस्कार.